नमस्कार, मायेचा स्वाद या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोळंबीचा रस्सा दाखवणार आहे। त्यासाठी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहेत, साफ केली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आणि वाटणासाठी लसूण, आलं, कांदा, ओलं खोबरं हे सर्व भाजून घेतलंय आणि ते वाटण मिक्सरला लावून चांगलं बारीक पेस्ट करून घेतली। मध्यम आकाराचे 2 बटाटे घेऊन बारीक चिरून ठेवले आणि त्यात घालण्यासाठी मसाल्यांची तयारी, लाल तिखट, गरम मसाला, हळद, धणेपूड असं सर्व काही, आणि फोडणीसाठी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर। कढईमध्ये तेल तापवून कांदा फोडणीला द्यायचा, त्यानंतर टोमॅटो घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा। त्यानंतर आपण बटाटे जे चिरले आहेत ते घालून थोडी वाफ द्यायची, ताट झाकून ठेवावे आणि 2 मिनिटं वाफ द्यायची। त्यानंतर आपण सर्व मसाले घालून चांगले परतून घ्यायचे। मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर कोळंबी घालायची, धुतलेली ती स्वच्छ केलेली, आणि परत झाकण ठेवावं। थोडी वाफ दिल्यानंतर परतायचे आणि त्यात वाटणाचे पाणी होते ते घातले आणि पुन्हा झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्यानंतर आपण केलेले वाटण त्यात घालायचे, 1 चमचा मीठ आणि वाटण घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ढवळून, आणि त्यात 2 कोकमई घालायची चवीनुसार, आणि आपला असा दाटसर रस्सा कोळंबीचा तयार। खाण्याला अगदी सुंदर लागतो। बनवा आणि खाऊन बघा, मला नक्की आवडेल। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे। धन्यवाद।